कुंडलिक भिको पुजारी ही बांधकरी जी आहे हे जे याला रान देऊन सुद्धा आमच्या नेहमी पाणी सोडून आमच्या शेतीचं नुकसान करायला लागलं आहे. ह्याला सांगून समजना गावातल्या पुढाऱ्या त्याचा पुढाऱ्याने आणून सुद्धा आम्ही मिटवून रान दिलं त्याला, तरीही सुद्धा सर राही नाही. असं पाणी खोड्याच करते सारख्या. आमची 4 जनावरं घायाळले ती लाळीनं. वैरण भिजव, कुठं मकाचे ही भिजव, कणस भिजव, लुस्कानगी करते. आम्ही काही त्याला होऊन काय बोलत नाही, म्हणत नाही. त्यानं ना बोलण्याचा आमचा फायदा घेतलेला आहे. कुठं तर तू करून खा, पिकव. आलं पाणी म्हणलं तर सुद्धा आम्ही समाधानीने शांतपणानं बसू गप, पण तू शिव्या देऊ नको वाईट मंगाळ. बायाशा ज्या नाहीत असल्या घाणघाण उभा राहून शिव्या देते. मग धराय गेल्यावर पळून जातोय, बाया अंगावर घालतो. मग आता आम्ही बायाला त्या काय म्हणायचो बोलायचो, हातसुद्धा लावता येत नाही आम्हाला बायाशाला. अशी त्याची घटना आहे. बळच देतोय. 1,500 फूट केबल माझी नवी चेस आज आणली, सकाळ जाळली त्यानं. त्याच्या रानात सुद्धा नव्हती, 4रीत होती. दिवसा जाळली अजून, पण म्हणली नाही ती कोण जाळली का, तर ती नेता त्याच्या बाजून घट होता. त्याच्यामुळं आम्हाला त्याने तकलीफ जास्त दिलेली आहे. 6-7 वर्ष झाली तकलीफ देते. हां, आधी 5 वर्ष 4 वर्ष त्यानं आम्हाला वाटणं जाऊ दिलं नाही. लेकरं बाळा माझी चिखलातनं शाळेला गेली, माझ्या स्वतः रानातनं मी वाट केली आहे. सरकारी वाट असताना तरी आम्ही त्याला आडवं तिडवं बोललो नाही. आणि सरकारी वाटेची कॅनल पट्टी फोडून आता सध्या त्यानं बागायत केले, पट्टीवरून शात पडाकटुले. हां, पद्मिनी कुंडलिक पुजारी, ते राजेश पंडित, ते आम्हाला लय त्रास करतंय. हां, त्याच्या बाया कोणी ना नसताना आम्हाला इथं धमकी देतोय. घरावर त्याच्या दगडं टाकल म्हणतोय, छळाछळी करते ती म्हणतोय, ही सांगतोय. ही सगळं चुकीची बातमी. आम्हाला चोरी केली म्हणतोय. भांडणं लागली, बायांच्या गळ्याने मंगळसूत्राने हात घालतोय आणि ती फोडून नेतोय गळ्यातलं सगळं. रोरलं फिरलं आमच्या. सोनारकी धंदा करतोय, ही असं लबाडकी करतोय. ही बैठकीला जाते ती, ही सगळं खोटं बोलते ती. हां, खोटं बोलू नका तुम्ही, खरं राहावा. हां, सत्य. आम्ही काय तुम्हाला निघून जावा म्हणत नाही, तुम्ही राहावा. शेजारला चांगलं राहावा तुम्ही, पण असं खोटी बातमी देऊ नका तुम्ही. खरी बातमी द्या. तुम्ही बी गाववाल्यांनी बी सगळ्यांनी न्याय करा म्हणावं. हां, आम्ही काय असं खोटं नाही. आम्ही ह्या गावात 2 डोया गेले ते आमच्या. आम्ही ह्या गावात राहिलेलो आहे. मराठी गाव आहे म्हणून आम्ही चांगलं राहतोय. आबरू पाण्यानं आम्ही राहिलोय. आम्ही तसलंही नाही. आमची मुलं, आमची 3 माणसंच आहेत इथं. आम्ही असं खोट नाटक कोणाला बोललो नाही. ह्यांनी चांगलं हे करावा. हां, न्याय घ्यावा चांगला. ही गाव बी कोण न्याय घेत नाही. आणि ती आम्हाला असा त्रास करतोय. सारखा पोलीस स्टेशनला केशी करायला पळतोय आमच्यावर. आम्ही काय तसलं केशीचं ह्याची माणसं नव्हं आम्ही. कुणी बी ह्या गावातले नाही म्हणावं. ही अशी पोरं, ही पुजारी कुंडलिक पुजारी, ही पुजारी मुन्ना पुजारी, दर्लिंग पुजारी, ही भांडणाची पोरं आहे ती. ह्या गावात कुणी बी आम्हाला म्हणावा. हां, भांडणाची नाही ती पोरं ही. ही असं खोटी बातमी का देतोय? ही सरकारी नळ आहे. हां, सरकारी रस्ता आहे आमचा आडीवला. त्याने आमची पोरं चिखलात ना. एक दिवशी आमचा मुलगा पल्ला खाली, पाय मोडलेलं त्याचा असून. माझं बायपाचं ऑपरेशन झालेलं आहे. ही साखरेचा माणूस आहे माझा मालक. हे आम्हाला असं त्रास देतंय इथं. रोज पोलीस स्टेशनला जातोय आणि मग ह्यांचा न्याय घ्या म्हणतोय. ह्यांना अडकावा म्हणतोय पोलीस स्टेशनला जाऊन. ही इथं हां, गाव बी सगळं सांगून दमलंय ह्यांना, तरी पाय ह्याला फरक पडत नाही. हां, मग ह्याला काय करायचं आता? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. ह्याचा सगळ्यांनी न्याय दिला पाहिजे. मी अनुराधा दर्लिंग जोरवर. मला सारखा त्रास होतो ह्यांचा. शिव्या गाळी देतात, लहान मुलांना धमकी देतात. श्रीकांत पंडित हा लहान मुलांच्या पाठीमागे धावत सुटतो आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देतो. आणि जे साईडची लोक आहेत त्यांना पण बोलवून घेतो आणि म्हणतो की ह्यांना बघा, आणि शिव्या घाण देतो. प्रत्येक वेळेस तेच भांडण काढतात आणि आमची नावे घेतात. आणि आम्ही पुजारी लोकांना त्यानं बदनाम करायचं ठरवले. आणि त्याच्या वर्तणुकीमुळे त्यांना पोलीस प्रशासन योग्य मान देत नाही ते. कारण आम्ही कसं आहे हे गावाला माहिती आहे. आम्ही कुठल्या ह्यातनं राहतो हे गावाला सगळं माहिती आहे.
त्यामुळे आम्हाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. नागनाथ कुंडलिक पुजारी, राहणार चळे, तालुका पंढरपूर. मी दरलिंगाचा पुजारी आहे. सोनारानं माझ्यावर भरपूर आरोप केले. ते जी दिवशी भांडण झालं ती दिवशी देवाचा कार्यक्रमाचा सप्ताह बसलेला होता, दत्त जयंतीचा. मी मंदिरात होतो, तरीसुद्धा माझे नाव त्याने केसमध्ये गाठलेलं आहे. ती म्हणतो महादा पवार, अण्णा पवार त्यांनीसुद्धा जबाब घेण्यासाठी त्यांना बोलवतील, त्यांनी खरं सांगावा. आणि त्या वेळोवेळा सांगून शिकवून गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष असो, सरपंच असो, ही कुणाचंही ऐकत नाही. समजायला तुच्छ समजतो आणि त्याचंच काय करायचं ते करतो. दिवाळीपासून ती 15 दिवसाला, महिन्यातून 2दा 3दा आमच्या जित्राबाखाली पाणी सोडतो. आणि चॅनलवाल्याला सांगतो आम्ही फोडून घेतले, तसा काही प्रकार नाही. गावातील काय मंडळी आहे ती त्यांनी सांगितलं इथून तुम्ही भांडणं करू नका. तरी त्याची आई म्हणली राजेंद्रचं काय मनावर धरू नका, मी आणि त्याची मालकीन खंबीर आहे, इथून पुढं तुमच्या दारात पाण्याचा टिपका येऊ देणार नाही. ही कार्यक्रम 26 तारखेला त्यानं पाणी सोडले. 28 तारखेला गावातील नागरिक बोलवून ते बांधाचं व पाण्याचं मिटवलं. पुन्हा 13 तारखेला पाणी सोडलं. आमच्या मुलाने विचारलं का पाणी सोडलं, तर तुम्हाला काय करायचं ते करा जावा, मी तुमच्यावर केस करणार आहे, अशा वेळोवेळा सारख्या धमक्या देतो. 26 तारखेला रिस्तर एकम्या तक्रार नोंदवली. राजेंद्र पंडित, श्रीकांत पंडित, अनुराधा पंडित, पुन्हा अनिता पंडित. रिस्तर पुन्हा 10 दिवसानं पुन्हा पाणी सोडलं. पुन्हा अजून एकमेकाच्या तक्रारीमध्ये पुन्हा आम्ही अजून केस दाखल केली 13 तारखेला. मी नसतानासुद्धा माझे नाव गाठलेलं आहे. मी मंदिरात होतो आणि बळच लहान लेकराचं नाव घालतो. अजून म्हणतो लहान लेकराला संस्कार नीट केलेलं नाही, तर ह्याच्या लेकराला ह्याचं संस्कार ह्यालाच कळनातं. आई त्याची म्हणली त्याच्यावर मदार देऊ नका, ती काय लहान नाही, तरीसुद्धा आडवं तिडवं बोलतो, बांधावर बसतो, घाणघाण शिव्या देतो, मग ह्याच्या धमक्या देतो. बटांची सासरवाडी असल्यामुळं तकले माणसं आणून तुमचं धावतो म्हणतो. अशा खूप धमक्या झाल्या त्या. वेळोवेळा आम्ही बी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी दिल्या. साहेब येऊन पंचनामा करून त्याला काय असेल ते रिस्तर सांगून साहेब लोक गेलेले आहेत. तरीसुद्धा ती साहेबाच्या शब्दाला मान देऊन ऐकत नाही. त्याचं काय खाली पाय वर मुंडी त्याचा रोजचा कार्यक्रम चालूच आहे. 10 दिवसात 15 दिवसात ह्याच्या संग भांडणं कर, आमच्या संग भांडणं कर, घरच्या संग भांडणं कर, ह्याचा एक कार्यक्रम चालूच आहे. त्याच्यामुळं ती सारख्या वारंवाऱ्या केसीच्याच आम्हाला धमक्या देतो. जोरवर पुजारी ही सारखं येतो इथं आपल्या ह्या बांधापाशी बाया ही असते त्या, आणि उभा राहतो, बघतो इकडं तिकडं. आणि सारखं म्हणजे कोण आम्ही वालगाला इकडे तिकडे जातो ना, सारखं घरी नसतोच. मग त्याच्यामुळं ती भांडण वाढतं, शिव्या देतोच ती आल्यानंतर. आणि आम्ही भांडणात त्या मी होतो तिथं, पर काय मी हात लावला नाही, आमच्या कुणी काठीनं हाणलं नाही, कुठं इळ्यानं मारलं नाही, काय नाही, गजानं मारलेलं नाही. नुसतं रागाया भरात नुसतं हातानं ही चापटा ही मारले त्या तेवढ्याच. वेळोवेळ काय केलेलं नाही त्याला. ते 7 वर्षापासून आम्हाला त्रास देतो. आम्ही त्याच्या नादाला सुद्धा लागत नाही. हे आमच्या फॅमिलीला बदनाम करायचं व आम्ही पुजारी असल्यामुळं आमच्यावर वाईट कृत्य करतो. गाववाल्यांनी काढून टाकावा. आम्ही वाईट असतो तर आम्हाला गाववाल्यांनी ठुलंच नसतं. वेळोवेळी आम्ही ही तक्रारी केलेली आहे त्या म्हणजे आमच्याकडं FRP आहे, पुन्हा ती काय असेल ते त्यांचे रिस्तर कागद आहे ती. आणि पाणी सोडून एक अर्धा एकर त्याने रानपडाक आमचं पाडलेलं आहे. येऊन त्याने चौकशी करावा. ऊस बांधा आलेला आहे, त्यात पाणी सोडून देतो. आम्हाला धमक्या देतो केशीच्या. आणि त्याच्यामुळं केशीशिवाय ते बोलतच नाही.
त्यांनी केसेस केल्यामुळं आमच्याकडं माणसं जास्त येते ती, पुढारी येते ती, सोडवते ती, हे करते ती, पण त्याला ते उद्योगच नाही केसी करण्याशिवाय दुसरा. आम्हाला बदनाम करायचं, आम्ही देवाचं पुजारी असल्यामुळं ही काय समजू खोटं आहे साहेब. त्याच्यामुळं त्याला जी काय वाटतं आहे तेही त्यानं त्याचा कार्यक्रम त्यानं करावा, आम्हाला त्रास देऊ नये, आम्हाला न्याय मिळावा. ती कसा न्याय मागतो त्याचा आम्ही रान पिकवायला काय आमची काय हरकत नाही. ती वाटाच्या कडाला आहे, आम्ही वाटाच्या आत आहे, आम्हाला लागून ती आहे. त्याच्यामुळं आम्ही त्याला त्यांची जी भूमिका आहे आम्ही शिकवतो आहे, सांगतो आहे. आम्ही ट्रॅक्टरवाल्याला सांगत नाही, कोणाला सांगत नाही. त्यांनी पुरावा आणावा, खरोखोट माणसात करावा, त्याने पिकवावा, आमचा काही संबंध नाही. त्याच्यामुळं त्याचं मन त्याला खाते, म्हणजे आमचा काही संबंध नाही. आम्ही कोणाला काही बोलत नाही. आमचाच ऊस बांधताना राजाराम नामदेव शिकरे त्याला धमकी दिली, बांध फोडला आणि तुझ्यावर केस करतो, माझं रान नांगरून दे. त्यानं आमचा ऊस बांधायचा झाल्यावर त्याचं रान नांगरून दिलं, त्यानं मका टाकली, तरी काही आम्ही त्याला बोललो नाही. त्याच्यामुळं ही काय असेल ते रितसर आमच्यावर खरोखरच अन्याय होतो आहे. ते काय असेल ते सत्य कळावा म्हणून आम्ही तुम्हाला बाईक दिलेली आहे. त्याने बी तुम्हाला चुकीची बाईक दिली ती, आम्ही काही त्यातली माणसं नाही. त्याच्यामुळं ती तुम्ही कसं असेल ती काय समजून घ्या व्हावा ही माझी विनंती आहे.